जुन्नर टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे. माझ्यासोबत देवराम लांडे आहे. नुकत्याच त्यांच्या सुनबाई माई लांडे जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये अटीतटीच्या सामन्यामध्ये विजयी झालेल्या आहेत. जवळपास 2000 मतांच्या फरकाने त्या विजयी झालेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये सगळ्यात राज्यभरामध्ये गाजला म्हणजे तो देवराम लांडे यांचा डान्स. तर देवराम लांडे यांनी चक्क लंगोटवर डान्स केला आणि तो उभ्या महाराष्ट्रामध्ये गाजला. सर्व न्यूज मोठमोठ्या चॅनल त्यांची दखलही घेतली, परंतु त्याबाबत काही टीका टिप्पणी देखील देवराम लांडे यांच्यावर ट्रोलिंग मोठ्या प्रमाणात झालं. लांडे साहेब नमस्कार. हा नमस्कार संदेव. सुनबाईंना विजय मिळाला त्याबाबत तुमचंही अभिनंदन. मला सांगा, का अशी वेळ आली का डान्स तर आपण असाही करू शकतो, विजय कसाही साजरा करू शकतो, पण थेट लंगोटवर डान्स करणं हे योग्य होतं का? संदीप भाऊ, खरं तर मी ओरिजिनल पैलवान आहे. मी कुस्तीच्या आखाड्यामध्ये चांगले चांगले आखाडे गाजवलेत आणि मी खरं तर माझे नेते आदरणीय अजितदादा पवार यांना मी शब्द दिला होता का मी हे सगळे माझ्या विरोधात जरी गेले तरी मी त्या ठिकाणी कपडे काढून मी खरं तर दंड ठोपतील असा शब्द मी आदरणीय अजितदादांना दिला होता. आणि दंड ठोपटून शिटं निवडून आले दादा, तुम्हाला शिटं दाखवायला आणील असा माझा शब्द अजितदादांना होता की दादा मी हे माझ्या आयुष्यभर विरोधामध्ये असतात आणि यांना सगळ्यांना चारी मुंडे चित करील. तसा पैलवान एखादी कुस्ती निकाली करतो आणि मग तो दंड ठोपवतो, तसं दादा मी या सगळ्यांना, हे सगळे माझ्या विरोधात गेले तरी सगळ्यांना मी चारी मुंडे चित करून पाडून सुनबाईला निवडून आणून मी जांगवरती दंड ठोपतील आणि यांना चारी मुंडे चित करेल असं तुम्ही अजितदादांना म्हणालो होतात. असं मी दादांना म्हटलं होतो की दादा मी यांना पाडल्याच्या नंतर मी कपडे काढून दंड ठोपतील, जांगवर काच्यावरती दंड ठोपटून समाजाला दाखवून देईल का हे सगळे माझ्या विरोधात गेले तरी मी या सर्वांना चारी मुंडे चित करून दंड ठोपटून मी त्याला लावलेला पैलवान हे दादा तुम्हाला दाखवून देईल. म्हणजे काय, तुम्हाला तिकीट द्यायच्या पूर्वी काय अजितदादांना कोणी सांगितलं होतं का तिकीट देऊ नये? काय झालं? दादांना सगळे जाऊन सांगत होते जुन्नर तालुक्यातल्या राष्ट्रवादीचे. थोडक्यात म्हटलं तर मी डायरेक्ट नावही घेतो. या ठिकाणी भाऊदेवाडे असतील, त्यांचा संपूर्ण टीम, ललित जोशी, हे सगळे कार्यकर्ते राष्ट्रवादीचे कट्टर, ज्यांना भाऊसाहेबांना अजितदादांनी दूध संघाचा संचालक केलं, व्हाईस चेअरमन केलं, नंतर जिल्हा परिषद दिली, नंतर पंचायत समिती दिली, एवढी 4-5 पदं देऊन सुद्धा दादाला त्यांनी चॅलेंज केलं. आणि आज दादा नाही आहेत म्हणून असं चॅलेंज म्हणजे काय केलं? चॅलेंज म्हणजे पक्ष सोडून डायरेक्ट मला पाडण्यासाठी त्यांनी चंग बाळगला. नाही, मला सांगा की अजितदादांना काही सांगितलं होतं का त्यांनी देवराम लांडे देऊ नका? डायरेक्ट आम्ही ज्या टायमाला मुलाखतीला गेलो त्या टायमाला ही सगळी मंडळी तिथे आली होती आणि मी आणि माझी सुनबाई आणि आम्हाला आम्ही 3 जण गेलो. त्या टायमाला आमच्या समोर त्यांनी सांगितलं. नंतर अजितदादांनी त्यांना अगोदर भेट दिली आतमध्ये अंतचेंबरमध्ये आणि ते गेल्यावरती आम्हाला भेट दिली. पण त्यांच्यासोबत काही आमची माणसं गेली होती. तर मग ते आमच्या माणसांनी सांगितलं का यांनी चक्क दादांना सांगितलं का देवराम लांडेला तिकीट दिलं तर आम्ही काही काम करणार नाही आणि त्याला आम्ही पाडल्याशिवाय राहणार नाही, असं माझ्याबद्दल भाऊदेवाडीच्या शिष्टमंडळाने सगळ्यात 5-25 जणांनी आदरणीय दादाला सांगितलं होतं. नको त्या तक्रारी केल्या होत्या की बाबा त्याने बंडखोरी केली, त्याने असं केलं, त्याने तसं केलं. दादा म्हणले बंडखोरी केली तर त्याने 25,000 मतं घेतली ना, त्याची ताकद आहे ना, हे दादा त्यांना बोलले होते. कोणाला? या शिष्टमंडळाला. आणि तुम्ही तिथंच होतात बाहेर? आम्ही बाहेर होतो. पण त्यांच्याबरोबर ज्या आता अंतचेंबरमध्ये काही आमची माणसं होती त्याने आम्हाला हे सांगितलं. दादाने त्यांना सांगितलं मी माझा सर्वेवर पाठवणार आहे, माझ्या सर्वेमध्ये जे सर्वेत येईल त्याला मी तिकीट देणार आहे, असं त्यांना म्हटलं. असं त्यांना दादाने सांगितलं होतं. ठीक आहे म्हणे, तुम्ही तक्रार करताय देवरामबद्दल इथपर्यंत ठीक आहे, पण देवरामची सुनबाई जर सर्वेमध्ये आली तर मला तिला तिकीट द्यावं लागेल, मग तुम्हाला तिचं काम करावं लागेल, असं दादांनी त्यांना सांगितलं होतं. मग ते काय म्हणाले? ते म्हणाले नाही, ते निवडून येणार नाही, आम्ही सगळे एक झालो आहे, आम्ही पक्ष सोडणार आहेत आणि आम्ही काही त्याचं काम करणार नाही, आम्हाला बाकीच्याही पक्षांचा विरोध आहे. आमची जुन्नर तालुक्यामध्ये बारो पाडाळी गणामध्ये मिटिंग झाली. आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र चंग बांधला आहे का या निवडणुकीला काही जरी झालं तरी देवराम लांडेंना पाडायचं, असं आम्ही चंग बांधलं. दादा थेट अजितदादांना सांगितलं? थेट अजितदादांना त्यांनी सांगितलं. याचे साक्षीदार अनेक निलेश रावते असतील, अर्जुन रावते असतील, त्याही पण पंचायत समितीला चूक होते ना. ज्या टायमाला मुलाखती चालू होत्या की बा देवराम लांडेंना तुम्ही घेऊ नका, तुम्ही कोणाला द्या. तर त्याच्यामुळं मग त्या लोकांनी मला सांगितलं. पण अशा प्रकारचं खरं तर तुम्हाला मग बोलवण्यात आलं आतमध्ये? ते मग ते निघून गेल्यानंतर मला बोलावलं. मग ते मला म्हटले अरे काय झालं तुझं लय विरोध आहे तुला. दादा म्हटले
कसं काय तुझं? नाही दादा म्हटलं, विरोध जरी असला तरी जनता माझ्याबरोबर आहे, मला तिकीट द्या, मी निवडून सुनबाईला आणणार. हो, मला म्हटलं हो हो दादा, म्हटलं निवडून आणणार म्हणजे आणणार, कारण जरी हे पुढारी मला विरोध आहे दादा, तरी दादा तुमच्यावर माझा विश्वास आहे, तुम्ही फक्त मला तिकीट द्या आणि माझी इच्छा आहे का तुमच्याकडून मला तिकीट मिळेल. तर म्हटलं नाही नाही, पण ते बाकीच्या पक्षाचं सांगतात का देवराम लांडेंना कोणी त्यांच्याबरोबर कार्यकर्ताच नाही, आम्ही सगळ्यांचा विरोध आहे. मला म्हणे, त्याने मला एक कागद दाखवला असा, त्याच्यावर सह्या करून दिल्या, त्यांनी निवेदन दिलं दादांना. काय होतं निवेदन? निवेदनामध्ये होतं का बा देवराम लांडेला तिकीट जर दिली तर आम्ही पक्ष सोडून बाहेर पडू. असं काय म्हणाला तुम्ही? मग दादा म्हणजे हरकत नाही, सर्वेमध्ये जे येईल त्यांना मी निश्चितच तिकीट देईल. अजित पवारचा शब्द असतो, पण तुम्ही काही कामाला लागा, तुम्ही काही घाबरू नका, तुमच्या सुनबाईचं वक्तृत्व चांगलं आहे, असे माझ्या पहिल्या भेटीत झालं. आणि दुसऱ्या भेटीला मी गेल्याच्यानंतर कॅलेंडरच्या उद्घाटनाला मी दादाने विचारलं, म्हटलं दादा मी कॅलेंडर छापलेत राष्ट्रवादीचे, मला तिकीट अजून जाहीर नाही, तरी मला कॅलेंडर छापायचे. दादा म्हणले छापा. मग मी अतुल शेठला पण विचारलं, अतुल शेठला विश्वास घेतलं, अतुल शेठला पण मला सिग्नल दिला. अतुल शेठ म्हणले बरं ठीक आहे, आता नेत्याने जर सांगितलं अजितदादा तर मी काय विरोध करू शकतो, तुम्हाला दादा बोललेत का? हो मला बोललेत. मग मी ती कॅलेंडर वगैरे छापली, मी त्यातले 5 कॅलेंडर घेऊन दादांकडे गेलो. मी दादांना त्या तिकीट जाहीर व्हायच्या अगोदर 3 वेळा भेटलो. किती वेळा? 3 वेळा. मग मी त्या कॅलेंडरच्या उद्घाटनाला गेलो, म्हटलं दादा मला ते कॅलेंडर वाटावं लागतील, वेळ कमी, माझी गावं लांब लांब आहेत, वर आंब्या तिथे तळमाचे गाडगरे आज देवळे मला येतं. ते म्हणते काय करा, थोडंसं थांब म्हणे देवराम, थोडंसं ते जुळाजुळी चाले. जर अतुल शेठ हे जुने कार्यकर्ते आहेत राष्ट्रवादीची, यांनी जर अतुल शेठ ऐकला तर मग थोडंसं आपण जुळाजुळी करू, सगळे एकत्र राहू, त्यासाठी तुम्ही जरा थांबा. म्हणजे अजित पवारांनाही भीती होती का डायरेक्ट तुम्हाला तिकीट द्यावं की नाही, म्हणजे हे लोकांच्या हा दादांना पण यांचे सांगून दादाला पण हे शंका निर्माण झाली. हा शंका निर्माण झाली दादाला, बाबा देवराम तिकीट ती निश्चित गेली, कारण हे मतदारसंघ हा सभापतीचा राखीव मतदारसंघ होता पंचायत समितीचा, त्यामुळे याला लई वेळा विचार करणं गरजेचं होतं. मी परत गेलो तेव्हा दादाने ते उद्घाटन केलं, स्वतः कातर घेतली, कॅलेंडर उद्घाटन केलं, ती बातमी पण तुम्ही दाखवली. तरी पण मग दादा जुन्नरला आलो अतुल शेठ, मला कॅलेंडर उद्घाटन केलं, तुम्ही सुरू करू का? अतुल शेठ म्हणले थांबा जरा 5 दिवस, बाजून 5 दिवस थांबा म्हटले. मी या सगळ्यांना विश्वासात घेतोय, अजिंक्य असेल, शेळकंदेबाई असेल, भाऊ असेल, विश्वासात घेऊन आपण जर एकत्र म्हटलं फार चांगलं होईल, अशी अतुल शेठची पण मनोमनी इच्छा होती. पण शेवटपर्यंत अतुल शेठने प्रयत्न केले, पण त्याने त्यांचं ऐकलं नाही. पण त्याच वेळेला मला दादाने शब्द दिला होता, माईच्या डोक्यावर हात ठेवला होता, माई हरकत नाही म्हणे, तिकीट तुम्हाला फायनल, तुम्ही कामाला लागा, असं कॅलेंडर उद्घाटन केलं दादाने सांगितलं होतं. मग आम्ही कामाला लागलो आतून. आणि मग ते कधी झालं की हे जे विरोधकांना मी चित करेल अशी काय? ते त्या टायमालाच मला 3ऱ्यांदा भेटलो. दादा म्हणले बघा देवराम, तुला फार मी रिक्षा घेऊन तिकीट दिलेले, सीट मला तिन्ही म्हणजे तू निवडून आला पाहिजे, उदापूर डिंगोरचं पण सीट आलं पाहिजे, मी तुझा दोन्ही बाजूने विचार करतोय का तुला जी तू 25,000 मतं घेतल्यात, ही उदापूर डिंगोरे आणि बारो तांबे ह्या दोन्ही गणातली मतं आहेत तुला 25,000, आणि दोन्ही गट दोन्ही जिल्हा परिषद तुझ्यामुळे निवडून देतील, हा विचार मी करतोय, असे दादा बोलले होते मला. की उदापूर डिंगोरेचं सीट सुद्धा आज निवडून आले, तिथं पण माझे कार्यकर्ते आहेत, अंकुशाच्या मोठ्या शहाचा वाटा आहे. परंतु सर्वसामान्य जे आदिवासी समाजी लोक आहेत ते मला मानणारा वर्ग आहे. हा सगळा सारांसाऱ्या विचार करून उदापूर डिंगोरे आणि बारो तांबे गटाचा दोन्ही जिल्हा परिषदेची सीटं देवराम लांडेला तिकीट दिलं निवडून येतील अशी खात्री दादाने कमी करून दिली. आणि दादाला मी त्याच वेळेला सांगितलं, दादा ज्या वेळेला ही दोन्ही सीटं निवडून येतील त्यावेळेला मात्र मी त्याला लावलेला पैलवाने, मी कपडे काढून दादा मी दंड ठोकतील आणि अख्ख्या महाराष्ट्राला दाखवील, हा शब्द माझा दादांपुढे गेला होता. दादांचं जरी दुःख झालं तरी मी दिलेला दादांचा शब्द पाळला. दादांचं कटआउट हातात घेऊन मी लोंगोटवरती दंड ठोकले. हे केवळ मी दादांना शब्द दिलता का पश्चिम भागातला उदापूर डिंगोरे आणि बारो तांबे गटातली सीटं ही 2 मी आणील, 6 सीटाची जबाबदारी अतुल शेठवर राहील, पण ही सीटं मात्र माझी. मला जे उदापूर डिंगोरे मध्ये कसं केलं तुम्ही? उघडचा प्रचार करताना दिसले नाही? मला सगळ्या कार्यकर्त्याचे फोन वगैरे येत होते, कार्यकर्ते मला फोन करायचे, साहेब कसं करायचं. म्हटलं का आता आपण सगळेजण राष्ट्रवादीमध्ये गेलो आहे. माझा शब्द ज्या दिवशी फॉर्म भरला त्याची भाषणामध्ये मी घोषणा केली होती का मी ही 2
शीटाची जबाबदारी, तुम्ही ती बातमी पण दाखवली, काही दोन्ही गट मी आणतो, 6 गट तालुक्यातल्या राष्ट्रवादी पक्ष व अतुल शेट नेत्यांनी बघावं असं मी त्या भारतात माझ्या बोललो होतो मार्केटमध्ये सभा झाली तिथं. आणि बोलल्याप्रमाणे माझी दोन्ही जिल्हा परिषद शीट आली. एकच शीट माझं पंचायत समितीला 100-150 मतांनी गेलं, पण ते शीट थोडंसं लोकांपर्यंत पोचलं नाही, थोडासा हलगर्जीपणा लंगरीपणा झाला. त्याच्यामुळे ते आम्ही थोडासा अपेक्षित ठरलो आणि ते माझी 6 पैकी 6 बोलल्याप्रमाणे आली होती. आणि दादाला शब्द दिला त्याप्रमाणे मी कपडे काढून तेल लावलेला पेरवून म्हणून त्यांनी थोपटले. विरोधकांनी काय बोलत ते बोलू द्या, पण मी माझ्या नेत्याला आदरणीय अजितदादाला शब्द दिल्याप्रमाणे मी माझे त्यांनी थोपटले. आता तुम्ही ट्रोलिंग होते म्हणून हा बहाणा शोधता, अजितदादांना शब्द दिलाय, हे खरं आहे कशावरून? नाही सगळं त्यांना पण माहिती आहे ना. ज्या टायमाला हे शिष्टमंडळ जुन्नरून आलतं ते मीडियातून पाहिल्यानंतर त्यांनी पण पाहिलेलं आहे. आम्हाला बाहेर बसून तुला ते शिष्टमंडळ अगोदर भेटलं 25-30 जणांचं. आम्ही ते जण होते ते तुमचे फोटो काढले सोशल मीडियाला येत होते देवराम लांडे. त्यांनीच काढलेले फोटो, त्यांनीच व्हायरल केले का मी बुवा लाईनला उभं राहिलोय. मला हे लाईनला उभं राहून माझ्या टिंगल्या करत होते, टिंगल्या टवाळ्या करायची. तुम्ही एकटेच होते, ते जास्त होते? हा, ते जास्त होते, 25 जण होते ते. आणि मी एकटो होतो. टिंगल्या कशा करायची? टिंगल्या करायचे, त्यांनी तो फोटो काढला, फोटो काढून व्हॉट्सअपला टाकला. नंतर हसायचे इकडे लोकांना, देवराम लांडे एवढा मोठा जिल्हा परिषद अध्यक्ष, अजितदादांकडे लाईनला 2 तास उभा राहिला पण त्यांना भेट दिली नाही. पण नगरपालिकेची गडबड होती, सगळी गडबड होती. मला काचेतून दादाने पाहिलं आणि गेलं म्हणजे देवरामला बोलवा. त्यात मला समाधान वाटलं, काही एवढा मोठा राष्ट्रीय नेता. पण तोपर्यंत जी काही खाली जी काही कार्यकर्ते होते राष्ट्रवादी ते हसत असतील, तुम्हाला जीवाला थोडस? ते हसत होते, टिंगल्या करत होते. त्यांचा हास्य बंद नव्हता, टिंगल्या बंद नव्हत्या, टीका करणं बंद नव्हता. खालच्या स्तराला जाऊन माझ्यावरती वैयक्तिक जीवनावरती टीका टिप्पण्या करीत होते. पण मी आपला एका कारणाने ऐकायचं आणि एका कारणाने सोडून द्यायचं. त्याच्यामुळं मी एक निर्णय केला होता का मी जनतेमध्ये आहे, माझा सर्वसामान्य माणसावर विश्वास आहे. ज्या टायमाला मी दादांची सभा झाली नगरपालिकेला, त्या सभेला मी एक आपला एक तर मीटिंग होती आणि माहिती आहे बुडाच्या टोप्यावर आम्ही दादांच्या सभेला गेलो. त्या दिवशी मला दादाने खरं तर गाडीमध्ये घालून हेलिपॅडपर्यंत नेलं होतं. दादाचा माझ्यावर विश्वास होता, दादा मला फार मानायची. उभ्या आयुष्यामध्ये खरं संदीप भाऊ, दादानी मला खरं तर वडिलांनी मला जन्म दिला. मी माझ्या वडिलांच्या याला जे रडलो नाही, मी दादांच्या अंतही दिला, माझ्या डोळ्यातून पाणी आलं, मी रडलो. हे माझ्या भावना रडत होत्या. दादा सारखा माणूस एक आधार, दादा फोन घेऊन मला परत रिप्लाय द्यायची. त्याच्यामुळे दादांचा माझ्यावर खूप विश्वास होता. तुमच्यावर दादा चिडले पण होते वाटतं का, तुम्ही देवराम बघ नाहीतर मी लाद घालेल वगैरे असं पण बोललो होतो. देवराम मला तुला शेवटची संधी आहे, देवराम तू इथून कुठं चुकीचं वागायचं नाही तर कंबाडीत लाद घालील. तू आत्ता राष्ट्रवादी तुला मी परत संधी देतोय देवराम, बोलले होते दादा मला. आपल्या आता गमतीनं मला ते नेहमी असं हक्काने म्हणायचे दादा, देवराम अधिकाराने बोलायचे, देवराम तिथंच कर. मी माझ्या मुलांच्या लग्नाला पत्रिका द्यायला गेलो होतो दादांना, अतुल शेट बेनके, संजीव शेट काळे, आम्ही सगळे होतो. अशा आम्ही सगळे बसलो. त्यांना चहा आणलं आमदार अतुल शेटला आणि ते सगळ्यांना माहिती संजीव शेटला, म्हणजे आपलं काय खोटं बोलण्याचं कारण नाही. बरेचसे आम्ही 20-25 पत्रिका दिली. अरे हा मोठा मुलगा, हा बारका मुलगा, अरे देवराम मी येणार मी लग्नाला, असं मला दादा बोलले. कोरोनाचा काळ होता, मी माझ्यावर कमेंट होईल, माझ्यावर टीका होईल, तरी पण मी देवराम येतो. तर चहा आल्याच्यानंतर दादा म्हटले, अरे देवराम चहा नाही पण देवरामला दूध आणा. संदीप भाऊ थोडी मोठी आठवण आहे, एक राष्ट्रीय नेता देवराम चहा पित नाही त्याला दूध आणा, म्हणजे ही 10-15 वर्षाची आठवण. मी अध्यक्ष असताना दादांना मिटिंगला असलो का मी चहा कधी पिलोच नाही, मी दूध पियचो. ती एक मला आठवण माझ्या लग्नाची दादांची फार अशी मोठी अजितदादांची आठवण राहिली. तर दादा माझ्यासारख्या एका सर्वसामान्य माणसाला, त्याला साक्षीदार अतुल शेट बेनके, संजय शेट काळे, एवढी मंडळी आम्ही होतो. मला सांगा, इतकं मग अजितदादांचं प्रेम होतं तरी पण तुम्ही शिवसेनेमध्ये गेलात? ती आमची संदीपभाऊ चूक झाली, चुकीला चूक म्हटलं पाहिजे. थोडं स्थानिक लेवलला राजकारण व्हायचं. मी आता त्यांची सारखी नावं घेण्यात काय अर्थ नाही, पण जिल्हा परिषद फंड असो, आमदार साहेबांचा अतुल शेठचा फंड असो, हा फंड आला ना का ते त्यांचे नावं टाकणार. अरे फंड जिल्हा परिषद, एखादी स्मशानभूमी आली तिचं नाव टाकणार बुवा भाऊसाहेब देवाडे. तुमचं काय नाव टाकायचं पण तुम्ही दूध संघाला डायरेक्टर आहेत ना, जिल्हा परिषद सदस्य आहे ना, पण ठीक आहे तुम्ही आमदार साहेबांच्या जवळ तुमचंही टाका ना माझंही टाका ना. मग तिथून आमचं कारणच आता मतभेद होत गेले बुवा. तुमचं नाव न टाकून एकतर्फे तुम्हाला डिमोलिश काम करायचं, डॅमेज करायचं बुवा.
अतुल शेटला काय माझ्याबद्दल सांगायचं, का असं का करायचे ते काय त्यांचं त्यांना माहिती. पण त्यांना मी त्यांना 2-3 वेळा सांगितलं पण होतो. हो म्हणलं, तुम्ही कधी नेहमी जातीवाद करता, जातीवाद करू नका ना. मी जर जातीवाद केला असता तर तुम्हाला निवडून आला असतं का? एवढा मोठा माझा प्रचंड पश्चिम भागात समाज आहे. तुम्हाला या ग्रामपंचायत समितीला बरोबर मतं दिली, तुम्हाला आम्ही जिल्हा परिषदला बरोबर मतं दिली, आम्ही तुम्हाला दूध संघाला मतं दिली. आज एवढा मोठा आमचा समाज असताना आम्ही काही जातीवाद करतो का? एकट्या माणसामुळे तुम्ही शिवसेना हो, एकट्या माणसामुळं मला इतकं काय एकट्या माणसासाठी इतक्या मोठ्या चांगल्या लोकांना सोडलं? मी अतुल शेटला म्हणायचं नेहमी, शेट तुम्हाला काय हो काय नक्की, तुम्हाला हे माणसाचं काय बघ, काय तुम्हाला काय मोनी बिने घातले का, तुम्ही काय हट्ट बुवा, एवढा हा माणूस क्रॉस करतो आम्हाला फार राष्ट्रवादी पक्ष सोडून जाण्याची वेळ येते. ह्या माणसांनी फक्त स्वतःलाच काही ना काय करत राहायचा. त्याच्यामध्ये उंडेखडकचे नांगरे गुरुजी फार सिनियर माणूस, त्यांना पण तसंच. वर नंतर आपले सीताराम तिलक, अनेक जुने कार्यकर्त्यांना कोणालाच नाही, फक्त मी पाहिजे एकटा, आमदार साहेबांका मी पाहिजे. आणि आमदार साहेबांकडे गेल्यानंतर कामाची यादी घ्यायची आणि ती कामाची यादी वाचून दाखवायची. आमदार फंड असेल तरी वाचून दाखवायचा, जिल्हा परिषद फंड असेल तरी वाचून दाखवायचा, नियोजन मंडळाचा फंड असेल तरी वाचून दाखवायचा. मग मी अतुल शेटला 2-3 वेळा म्हटलं होतं, शेटे असं नाही चालणार. मी एक जिल्हा परिषदचा माझे अध्यक्ष आहे, माझ्या मागे एवढा मोठा प्रचंड गोरगरीब जनता आहे, समाज आहे, आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा मी एक समाजाचा कोणतरी प्रमुख आहे ना. तर एक माणूस सारखाच मला डवचित असेल, कुठेतरी बॅनर लावण्यामध्ये पटायचं असेल. आता अमोलला आदरणीय अजितदादांना सरचिटणीच केलं तर राज्याचं कुठंच नाव नाही कधी टाकलं, पण या बहादरचं प्रत्येक ठिकाणी नाव यायचं, वर आमदार साहेबाचं नाव आणि खाली याचं नाव. मग मी म्हणायचं बुवा, तुम्ही दूध संघाचे व्हाईस चेअरमन आहेत ना, मग दूध डेअरीची एखादी इमारत बांधा, एखादी दूध डेअरी काढा. 3.5 वर्ष अशीच घेतला फुकट, कुठे एक डेअरी काढली नाही, कुठे एखाद्या डेअरीला ऑफिस बांधलं नाही, मग तिथे तुमचं नाव लावा ना. 2.5 वर्ष काहीच काम केलं काहीच काम नाही, एक डेअरी नाही कुठं काढली, आहे ती बंद पडे आल्यात. मी नाराज होत गेलो, आणि नाराज झाल्यानंतर मी अतुल शेटला 2-3 वेळा तक्रारी केल्या. पण मग मागून मी असा विचार केला, किती वेळा सांगायचं, किती वेळा सांगायचं बा, कंटाळून मग मला तरी माझ्याबरोबर माझा अमोल नाही आला, माझी माय नाही आली. म्हणजे अमोल म्हटलं, नाही पप्पा तुम्ही निर्णय चुकताय, एका माणसामुळं असा निर्णय घेऊ नका. राष्ट्रवादीचे आपल्यावर उपकार आहेत, राष्ट्रवादीने तुम्हाला अध्यक्ष केले, लाल दिवा दिला आहे, अजित पवारने तुम्हाला ताकद दिली, अजितदादा नेते आहे, तुम्ही एक सर्वसामान्य माणूस कुठून जाताना एस टीनं गेले, लाल दिव्याच्या गाडीत आले, हे अजितदादा आणि वल्लभशेठ बेनके आणि मधुकर पिचर साहेबांची पुण्य आहे. त्या काळामध्ये मधुकर पिचर साहेब, त्यावेळी पण तुम्हाला राष्ट्रवादी तिकीट नव्हतं दिलं, त्यांनाच दिलं होतं ना. हो, त्या टायमाला पण त्यावेळी पण तुम्ही असंच केलं. त्या टायमाला पण त्यांना तिकीट दिलं. मग मी तेव्हा पण दादांना सांगितलं होतं, दादा ही चुकीची तिकीट दिलं, मी याला पाडणार. तेव्हा मी शिवसेनेत निवडून आलो. असं नाही ना, मी चॅलेंज केलं होतं, दादा गोरगरीब जनता माझ्याबरोबर आहे, मी रात्रंदिवस कुठं मैत झाली जाणार, अपघात झाला जाणार, माणूस धरणात बुडाला जाणार, मी कुठं मशिवबाईला चोरली जाणार, कुठं मजुरांचे बनकर पाठवे पैसे बुडाले, बागायतदारला विश्वासात घेऊन मी ते पैसे मिळवून द्यायचं. असं काही नाही का माझी एखादी बाईट दाखवा का बागायतदारला कुठं दादागिरी केली, त्यांना पण समजून सांगायचं, बागायतदारांना पण परवडलं पाहिजे, मजुरांची पण मजुरी भेटली पाहिजे. हे फक्त माझ्यासाठी. तरी पण तुम्ही आता पाठीमागे एक म्हणजे विरोधकांनी एक व्हिडिओ क्लिप प्रसारित केली, त्याच्यामध्ये मी अतुल बेनकेंना प्रश्न विचारला की काय तुम्हाला देवराम लांडे यांनी शिवीगाळ केली होती का, तर अतुल बेनके म्हणाले की मला त्यांनी काही शिवीगाळ केली नाही, ते एका व्यक्तीसाठी बोलत होते. आणि त्याच्यामध्ये तुम्ही असं बोलतायत की अतुल बेनके पैसे देणार आहेत, तर त्याच्या अतुल बेनकेच्या पण असं काहीतरी नाही, बिलकुल नाही. आणि ते व्हायरल करण्यात आलं. अतुल शेट ते सगळं डुप्लिकेट बनवलं, सगळं डुप्लिकेट, वेगळा आवाज काढला, डुप्लिकेट बनवलं. अतुल शेटवर माझा विश्वास आहे. अतुल शेटनी स्वतः प्रतिक्रिया दिलेली आहे का असा कुठल्याही प्रकारचा मला अध्यक्ष बोलले नाही आणि बोलणार पण नाही. त्याच्यामुळं विरोधकांना कुठेतरी संदीप भाऊ भांडवलच नव्हता माझ्या विरोधात, फक्त ते एक प्लॅनिंग करत होते. आता मध्ये खंडागळे महाराज आपले पोपट महाराज खंडागळे आणि पांडुरंग पवार यांचं एक क्लिप व्हायरल झाली होती. मला माझ्याकडे काही लोक आले, बा तुम्हाला यांच्याबद्दल काही बोलायचं आहे का, मी म्हटलं धन्यवाद, मला काही बोलायचंच नाही. कारण आपण ज्या टायमाला दुसऱ्याला खड्डा खणतो ना, त्या खड्ड्यामध्ये आपण पडतो. हे ताजं उदाहरण पांडुरंग पवारचं आहे. पांडुरंग पवार काय म्हणतो, त्यांना गोळवत ठेवायचे, त्यांना कुठं बंडखोरी करून द्यायची नाही आणि त्यांना फसवायची, त्यांना तिकीट द्यायची नाही, तुम्ही जाऊ द्या म्हणजे तुमचं काम चालू ठेवा. हे कोण बोलत होतं? पांडुरंग पवार. म्हणजे गोळवत ठेवायचे. शेवटी पांडुरंग पवार गोळवत राहिले, त्यांनाच बंडखोरी करावी लागली, तेच पडले, मला तिकीट भेटली.
पांडुरंग पवार साहेबांनी माझ्यासाठी खड्डा खणला, त्या खड्ड्यात पांडुरंग पवार गेले ना. आणि राहिला प्रश्न पोपट महाराजचा. पोपट महाराज कीर्तनकार आहेत, त्यांच्याबद्दल मी कधी वाईट बोलणार नाही. ते हसून बाईट देत होते हो. एका कीर्तनकाराने एवढं हसून बाईट द्यावा, माझ्यावर टीका करावा, बिलकुल नाही. मी त्यांना खामगावला एक 5:30 मिनिटचा कार्यक्रम होता खरं तर खंडू पाटलांचा. पोपट महाराज बसले होते, मी जाऊन असं पाय धरले आणि त्यांच्या पाया पडलो पोपट महाराजाच्या. पण मी त्यांना असं दुखावलं नाही आणि अजूनही दुखावणार नाही. पोपट महाराज माझ्या शुभेच्छा आहेत, त्यांना तुम्ही विचारा का बा तुमच्या पाया पडले का. मी दोन्ही पाय धरले पोपट महाराजांचे. त्यांनी माझ्यावर टीका केली तरी मी त्यांच्या पाया पडलो. आणि त्यांनी तुमच्याच चॅनलला हसून बाहेर दिली का बा आम्हाला अतुल शेट्टी सांगितले, आम्हाला अतुल शेट्टी पाठवले, आणि हसून अगदी कमेंट करून ते बोलत होते. नंतर मी अतुल शेट्टीला विचारलं, म्हणजे असं काही नाही, निवडणूक आली का बनवाबुनी आली. आम्हाला पण ते महाराज आहेत, म्हणजे त्यांचा प्रश्न आहे. पण निवडणूक आल्यानंतर खोटं बोलणं येतच. तुम्ही काय अध्यक्ष ईश्वर ठेवू नका, त्याचा खुलासा मी संदीपच्या चॅनलला करील. आणि तो अतुल शेट्टीने केलाच की मी पक्ष घड्याळ राष्ट्रवादी, हे अतुल शेट्टी बाहेर दिली. पण अनेक त्याच्यामध्ये शक्कल लढवल्या गेल्या. आता माहितीचे अधिकारी खाली किंवा दिले होते लोकांना, त्याला झाली 9 वर्षे. मला माझी मुदत संपून झाली 4 वर्षे, आणि ते योजना वाटलेली झाली 9 वर्षे झेडपीच्या. ते योजना झेडपीच्या कोण वाटतं, BDO साहेबाचे सैनिक प्रस्तावावर जातात, शिवसाहेबाची सही असते. आपण माहितीच्या अधिकाऱ्याखाली त्या अधिकाऱ्याकडून पगारातून वसूल करू शकतो ना. चुकीची एखादी योजना असेल तर त्यांनी तिथं पण ट्राय केली बुवा. आता माझी सासूबाई बुवा, आता माझी सासूबाई विधवा आहे, आणि मग त्यांनी एखाद्या विधवा महिलेला एखादा लाभ भेटला तर काय हरकत नाही ना. लाभ घ्यायला जो आदिवासी आहे, ज्याच्याकडं जातीचा दाखला आहे, ज्याच्याकडं उत्पन्न दाखला आहे, तो दाखला लाभ घेऊ शकतो. पण त्यांनी ते पण भांडवल केलं. कधी आणि लाभार्थ्या नातेवाईकांना लाभ दिलं. ठीक आहे, मी 4-2 नातेवाईकांना लाभ दिला असतील, पण मी 5,000 लोकांना गिरणी वाटलं, याचं काय. पण ठीक आहे, मी 5,000 लोकांना गिरणी वाटल्या, तुम्ही एखाद्या मानताल तरी गिरणी वाटा ना. आणि त्याच्यामध्ये गिरणी वाटलं तर मी विरोधक, आता विठ्ठल बोराडे त्यांची भावतो उभी होती, बोराड्याबद्दल आमचं दुमत नाही, मी विठ्ठल बोराडला गिरणी दिली. मग विठ्ठल बोराडला गिरणी दिली, मग त्यांनी ते गिरणीचा तेच पीठ दळायचं आणि तेच खायचं, आणि त्यानेच मला शिवाय दिलं. मी काय म्हणलं नाही, टीका केलीच नाही ना. म्हणजे गिरणी वाटताना भेदभाव केला नाही, अजिबात भेदभाव केला नाही मी. विरोधकांना पण मी गिरणी दिल्या. आणि त्याच्यातलं एकच उदाहरण सांगतो मला, विठ्ठल बोराडे त्यांच्या पण घरात मी, आता ते घोटकर ते माझ्या विरोधात गेलं. मी त्या निमगिरी आदिवासी सोसायटीला त्यांना मी डायरेक्टरी केलं, ते पण केलं, पण मी काय भाष्य केलं नाही कोणावर. पाणी योजनामध्ये तुम्ही सब ठेकेदार आहेत असा आरोप केला. त्या केवाडीची पाणी योजनेमध्ये तुम्ही शेतीमध्ये पाणी वळवलं असा आरोप केला. संदीप भाऊ सगळे ते खोटे आरोप आहेत. आता माझ्या सगळ्यात आधी आदिवासी भागामध्ये माझ्या 3 मोटारी आहेत. एक मोटार आहे माझी 12.5ची, एक मोटार आहे माझी 10ची, आणि एक मोटार आहे माझी 3ची. अशा 3 मोटारी आहेत माझ्या. आणि आदिवासी भागामध्ये सगळ्यात आधी ऊस लावणारा मी एक कार्यकर्ता आहे, शेतकरी आहे. माझ्या नावावर 7/12 आहे. आणि माझ्या 3ही मोटारी आजही चालू आहेत. त्याने आजही जाऊन बघावा, माझ्या शेतीत कुठलंही 12 काढला नाही ना, काय नाही. उगाच कुठला तरी खोटा आरोप करणे, आणि याला काय अर्थ नाही संदीप भाऊ. त्यांनी आरोप केला की त्या योजनेचं 12 जलजीवनची तुमच्या शेतीमध्ये काढ. नाही, हे सगळं खोटे. तुम्ही आत्ताही जाऊन संदीप भाऊ बघू शकता, माझ्या 3ही मोटारी चालू आहेत, माझा ऊस तोड चालू आहे. आणि असं कुठल्या प्रकारचा 12 काढल्यानं काय नाही. मी स्वतः ऊस बागायतदार आहे. माझ्या 3 मोटारी आत्ताही चालू आहेत. हे जे माझे फक्त इलेक्शनच्या काळामध्ये ना मला बदनाम करण्यासाठी, यूट्यूबला दाखवण्यासाठी माझ्यावर आरोप करत होते. कुठला 12 काढल्यानं काय नाही. माझ्या वैयक्तिक स्वतःच्या 3 मोटारी आहेत. त्याच्यामुळे हा आरोप त्यांचा मी खोडून टाकतो. हे सगळं खोटे. तुम्ही त्यावेळीच का नाही बोलले. आता त्यावेळेस मला खरं तर बोलायला साहेब मी असं मीडियासमोर आलो नाही. ते रोजचे व्हॉट्सअपला टाकायचे, ग्रुपला टाकायचे. आता ते मला थोडंसं ग्रुपला बोलता येत नाही, कमेंट करायचे ते मी त्याच्यात मला कळत नाही एवढं तरी बरे. जर मला तो ग्रुप तर कळला असता ना तर रोज भांडला मारामारी केल्या असत्या. तर खूप घाण बोलायचे माझ्यावर, काय पण बोलायचे माझ्यावर. मग मला कोणतरी तुमच्यासारखा मित्र भेटला का सांगत भाऊ तुम्हाला कमेंट करतात, असं करतात तसं करतात, खूप घाणेरडे बोलतात. मला ते तसं संदीप भाऊ, हे बघा माझ्या आयुष्यामध्ये मी खूप म्हणजे जीवनामध्ये काम माझं हे जे इलेक्शन झालं ना तरी आता मी डबे वाटले होते कुठं माझ्या याला वाढदिवसाला. मी दरवर्षी वाटतो, म्हणजे काही इलेक्शन आलो नाही. माझा वाढदिवस, माझ्या नातींचा वाढदिवस, ती मला अन्नदान करण्याची सवय. मी दसरा मेळावा करतो, 10 बोकड कापतो, लोकांना जेव घालतो. तिथं पण मी लोकांना सप्रेम भेट देतो, म्हणजे भेट वस्तू.
की दसरा मेळा देतो कोकणला. एन्जॉय करतो तुम्ही. हा एन्जॉय करतो. कोकणला तुम्ही लोकांना प्रत्येकाला 1 किलो सुकट मी भेटवस्तू देतो. बाकीचे बोंबील सुकट ते घेतात, पण प्रत्येकाला 1 किलो सुकट अर्धा किलो सुकट मी देतो कोकणात. ते पण तुमच्यावर टीका केली, सुकट बोंबील द्या. हा ते असं करतातच ना. मला त्यांना तेच म्हणायचं होतं की बाबा मी वाढदिवस करतो माझ्या नातींचा, मी दसरा मेळा करून वाटतो. त्याच्यातले राहिलेले डबे उरले होते. कारण माझ्या वाढदिवसाला काय आलं का माझ्यावर यांनी खोटा आरोप केला, डीजी खाली पोरगा गेला मला यांनी ते डबे राहिले होते ते का? डबे राहिले होते म्हणजे ते राहायचे तर म्हणजे त्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात ते हो, डबे जे मी वाटले अटक होते झाली मला. आणि तुम्ही हा, अटक मी झाली. अटक झाली मला. आणि त्या डबे माझं नाव आहे ना, देवराम लांडे सप्रेम भेट. वेगळं काय नाही ना, चिन्ह नाही काय नाही. ते डबे कधीचे माझे वाढदिवसाचे ते डबे मी आणले होते लोकांना सप्रेम भेट द्यायला. काही काही लोक उत्मात करतात बुवा, तर मी म्हणत झालं बस सप्रेम भेट एका महिलेला आपला डबा गेला, ती जेवताना माझं नाव वाचील, माझं आठवण काढील का हे वादळानं मला डबा दिलाय जेवताना. तेव्हा मी ती माझ्या डोक्यात बहीण भावाची भेट. हा बहीण भावाचे बहीणला भाऊ भेट म्हणून दिवाळीचा काळ होता. मी ते डबे आणले होते आणि ते डबे आता घरी येऊन लोक थोडे घेऊन जात होते. तर त्याने असा उलटा परिचय केला का देवाला म्हणते डबे वाटतोय. आता यांनी संदीप भाऊ यांना पार्टी पक्षाचे प्रचंड पैसे आले आणि यांनी एवढे पैसे वाटले, तुम्हाला मी काय सांगू, प्रचंड पैशाचा धूर केला समोरच्या समोरच्या उमेदवारांनी. एवढे पैसे वाटले, त्यांनी वाटलेले पैसे काही लोकांनी मला परत दिले थोडे. हे तुम्हाला काय करता, एवढं लोकांचं प्रेम माझं. अगदी शपथ घेऊन सांगतो मी का 2 मांतर मला पैसे दिलेत की बा हे पैसे वाटायचे, इथं किती मत आहेत, हे घे 25,000 हे घे. आता ते याला गंगाधरला एक किस्सा सांगतो मी तुम्हाला, गंगाधरचा ओपन सांगतो. गंगाधरला मला कार्यकर्तेच नाही. माझा कार्यकर्ते बाळू तळपे आणि चंद्र तळपे माझ्याकडून गेले भाऊ. आणि तो सरपंच आहे संतोष तळपे, तो पण माझ्याकडे गेला. मला कार्यकर्तेच नाही. आता मी काय करायचं भाऊ. मग तिथं काय झालं का तिथं त्यांनी 40,000 रुपये दिले त्यांना बूथला. मला फोन आला, म्हणलं इथे 40,000 रुपये वाटले भाऊ. तर तिथं मला बघा तुम्ही गंगाधरचं बूथ तुम्ही ओपन करा व्हॉट्सअपला, मला 300 मतदान झाले आणि त्यांना 100 मत आहेत गंगाधर आहेत. मला एकही कार्यकर्ता नाही गंगाधर आहेत, एकही कार्यकर्ता नाही मला. मी उदाहरण देतो तुम्हाला का ते मला 300 मत किती प्लस आहे, 80% मतदान. त्यांनी काय काय वाटलं, पैसे आणि अजून काय काय वाटलं? पैसे वाटले, साड्या वाटल्या, प्लॅस्टिकचे डबे वाटले, सगळं वाटलं त्यांनी. आणि टीका तुमच्यावर केली. तो खूप माझ्यावर केली का मीच करतोय आणि वाटायचे सगळ्यांच्या पुढं. त्यांचे डबे साड्या वगैरे का नाही तुम्ही पकडल्या? आम्ही म्हणलो होतो जनतेला जाणार आहेत, लोकांना घेऊ द्या म्हणलं, यांचे पैसे घेऊन यायला गोडा लावत्या. मी लोकांना आवाहन केलं ते पैसे वाटत ना, मी जर यांचे पैसे वाटताना पकडलं तर तुमची नुकसान होईल. मला माझ्या गरीब जनतेची नुकसान नाही करायची. पैसे घ्या, मटण खा, बिर्याणी खा, मटण त्यांचा खा म्हणला, पण बटन करायला धाबा. मला तर कळलं 1-1 किलोचे पॅकेट चिकनचे दिले होते प्रत्येक घरात. प्रत्येक घरटी त्यांनी 1-1 किलो चिकन दिला. तेजूरच्या ठाकरवाडीमध्ये दिला. मी गेलो तेजूरच्या ठाकरवाडीमध्ये, मला 300 मतदान झालंय 400 पैकी. तिथं विनोद केदारी डॉक्टर आणि त्यांचे संघटनेचे लोक जाऊन बसले तिथं तेजूरला रात्रीचं. मला तिथून सर्वसामान्य लोकांचा फोन आला, म्हणजे असं असं तुमच्याबद्दल हे भडकावतात. म्हणजे काही विषय नाही. सुरेश काळे तर माझं मिटलंय. सुरेश काळ्याला काय असेल मी ओपन नाही बोलत मीडियासमोर, सुरेश काळ्याला मी काय असेल ते माझ्या ऐपतीवर मी केलंय. सुरेश काळ्याला पहिलेच मी त्या टायमाला मदत करणार होतो, त्यांना या लोकांनी भरवलं. नंतर मी तेजूरमध्ये गेलो तर तिथं त्यांनी डॉक्टर विनोद सुरेश काळे म्हणजे जे मूर्ती मिरवणुकीत पडले होते त्यांचे त्याची वडील. माझी चर्चा झाली. मी म्हटलं बाबा आपल्यात काही वाद नाही. त्यांचा यांनी यूज केला फक्त. यूज केला झाला, फक्त वापर केला, काही त्याला फायदा नाही तोटा. तो आज लोकांना म्हणायचा मला माही बाईट घ्या का माझा यूज केलाय. नंतर विनोद केदारी डॉक्टर हे माझे मित्र आहेत. जेव्हा विनोद केदारी डॉक्टर तेजूरच्या ठाकरवाडीमध्ये गेले तेव्हा मग मी सकाळचं गेलो. लोक म्हणले अहो इथं चिमण पाखराचा कार्यक्रम असेल कुठं तर देवराम लांडे, धरणात माणूस माछी मारायला गेला तर देवराम लांडे. आणि तुम्ही डॉक्टर आम्हाला असं काय सांगताय, तुम्ही शिवसेनेत गेल तर जा, आम्ही कुणाला मतदान द्यायचं तो आमचा प्रश्न आहे. मला खरं तर त्या लोकांचं जाहीर आभार मानायचे. तेजूरच्या ठाकरवाडी तिथं चिकन वाटलं, चिकन घरटी चिकन वाटलं, पैसे वाटले. अहो पैशाचा पाऊस पाडला यांनी संदीप भाऊ, एवढे पैसे वाटले. हे यांनी बॅनर छापले होते, यांनी कटावट छापले होते निवडणुकीचे, ही एवढी हवेत होती. यांना मी जे तुम्हाला विजय झाल्याचे त्यांनी बॅनर छापले होते. पण मी जे धन ठोपतीत होतो ना, मला समाजाला सर्वसामान्याला दाखवायचं होतं काही एवढ्यांना मला पाडून मी धन ठोकलं. मी त्याला लावलेलं पहिलं नाही. एकदा भाषणामध्ये खैरेच्या भाषणामध्ये माझी सूनबाई बोलली, सहज बोलता ती बाईट तुम्ही केलेली आहे, देवराम लांडे त्याला लावलेला पहिलं नाही, त्याला पाडणं एवढं सोपं नाही. ही माझी सून बोलली होती. कुठं खैरेच्या बाळापा खैरेच्या
मग नातीच्या वाढदिवसाच्या ती हिडू त्यांना मग ती क्लिप बघा तुम्ही काढून. सुनीता ताई पण आमच्याबरोबर होती त्या कार्यक्रमात. अशी बोराडेबाई होती, अशी माई होती, असा मी होतो. पण बा आम्ही बोराडेबाईबद्दल बोललो नाही. ते अजूनही तुम्ही कधी बोलले अजूनही बोलणार नाही. ती एक माझी बहीण आहे. बोराडेबाईला यांनी फसवलं गेलं. बोराडेबाई माझ्या बहिणी पण म्हणे, मी तिला बोलणार नाही. तिचा त्यांनी फसवलं गेलं, त्यांचा त्यांनी पैसे खाण्यापुरता वापर केला. बोराडेबाई जर 45 उभी राहिली असती, ती आज सभापती झाली असती. आज ते मी अशी ऑफर दिली होती. हो दिली होती, तयार झाली होती. नांगरे गुरुजी स्वतः बोलले तिच्या मालकाचं काय नाव? रोहिदास या इकडे जवळ जवळ खुर्ची घेऊन या. योगायोगानं काय झालं संदीप भाऊ, आम्ही मोरे मिसळला होतो. बोलत राहा लावले. मोरे मिसळला होतो, अध्यक्ष आणि मी पहिलं होतो. अचानक तिथं रोहिदास बोराडे आले. मी रोहिदास बोराडेला म्हणलो, बोराडे साहेब तुम्ही आता लांडे साहेब देखील इथं आहेत आणि मी आहे आणि तू आहे. निर्णय बदला. मोनालीताईला जिल्हा परिषदेला आणि तुमच्या सुनीताताईला मंडळीला पंचायत समितीला आपण तिकीट देऊन आत्ता गाडीत बसा. मी म्हणलो चला आमदार अतुल बेनकेंकडून लगेच तिकीट आपण आणू. म्हणले नाही. रोहिदास बोराडे म्हणले नाही गुरुजी, मी 5-6 वर्ष जरा प्रयत्न केलेत, बरेच हिंडलोय फिरलोय आणि मी काही तो सुपारी खोती घेणारा होता ना, म्हणजे भाऊ देवाडे, त्यांनी पूर्ण यांना हे केलं होतं. हा व्हायबल केलं होतं की बुवा आमचं तिघांचं एकत्रच लढायचं ठरले. जर रोहिदास बोराडेने त्यावेळेला माझं ऐकलं असतं तर आता अध्यक्ष म्हणल्याप्रमाणे सुनीताताई सभापती होऊ शकल्या असत्या. म्हणजे काय वेळेला माणसं चुकतात, थोरा मोठ्यांचं ऐकत नाही. त्यांनी नकार का दिला बोराडेंनी? तो गुतला होता त्यांनी, तो त्यांचा नेता होता ना मोठा भाऊ देवडे, त्यांच्या शब्दाला गुंतलेला होता. त्यामुळं ते बघ म्हणजे लढलो तर आम्ही तिघही लढणार असं. चांगलं मोठं मन दाखवलं होतं. हा. म्हणा मी आणि संदीप भाऊ दुसरंही सांगतो की अजिंक्यला देखील आम्ही स्वीकारायला तयार होतो ना. आमच्याकडे जातीवाद अजिबात नाही. अजिंक्यला सुद्धा विचारा, गुरुजी म्हणले का नाही तुला का खाली उभा राहा बाळा, आपला वादच मिटून जातो ना. हा जो आमचा 12 गण आहे समजा, किंवा 12 तांबे जिल्हा परिषद गट आहे संदीप भाऊ, आपण एकच राहत ना. एकाच भागात जन्मलो, एकाच भागात आपण मरणार आहोत. आपण एकमेकाच्या सुखदुःखाला काय हजर राहणार आहेत. पण या महाराजांनी वगैरे तो जातीवाद केला होता थोडा, अगदी चुकीचं त्यांचं. पण अजिबात नाही. काय म्हटलं नाही जमणार. अजिंक्य तसंच म्हटलं. मी वरती त्यांच्यामध्ये हे झालं. त्यांच्या म्हणजे कोणच्या? हे ठीक आहे ना, बाहुदेवडे वगैरे, हे काळू मारुती वगैरे यांच्या बैठकीमध्ये त्यांच्या आणाभाका झाले असतील काहीतरी. त्यामुळे नाईलाज आहे. हां त्यामुळे नाईलाज झाला. हां त्याचाही नाविलाज झाला. तर जातपातीचं राजकारण अजिबात. मी अध्यक्षांना सांगणार ऐका, अशी अफवा करण्यात आली की देवराम लांडे यांनी अजिंक्यला पैशाची मागणी केली. नाही, अजिबात नाही. देवराम लांडे बरोबर मी सतत आहे आणि देवराम लांडेंचा मी राजकीय गुरु आहे. ज्या वेळेला जिल्हा परिषदेला निवडून पहिल्या वेळेला आणलं मग आमच्या मंडळीबरोबर, त्यावेळेपासून माझं ते ऐकतात. निदान मला तरी विचारतात ते, गुरुजी असं आहे, काय करायचं वगैरे. तर अजिबात नाही. 24 तास त्यांच्याबरोबर होता. कोणी काय आरोप करतील त्यांच्यावर हे मला मान्य नाही. तुम्ही म्हणले की अजिंक्य शपथ घे तुझ्या मुलाची, तर अजिंक्यने काही शपथ घेतली नाही आणि रडला आणि म्हटला की त्यांनी मला माझ्या लहान पोराची शपथ कशी काय घ्यायला लावली. काय सांगाल? ते सगळे खोटं बोलतात. संदीप भाऊ, मला अतुल शेठचं आग्रह होतं, अध्यक्ष जरी तुम्हाला अजितदादांनी वरची तिकीट दिले तरी खालची 2 सीटही तुम्हाला घ्यावं लागतील. कोण म्हटले? अतुल शेठ. म्हणलं कोण? म्हणजे शेळकंदेबाई आणि अजिंक्य. कारण म्हणले मला सगळीच राष्ट्रवादी सोडून चालणार नाही. तुम्ही आता एकतर थोडं मागं बाहेर गेलते आणि मग 3 सीट आहेत, ते कार्यकर्ते मान्य नाही करणार, तेव्हा अजिंक्यला खाली घ्या. मला हरकत नाही. अतुल शेठला म्हणलं दोघांना घ्या तयार. तुम्ही पैशाची मागणी केली नाही? अजिबात नाही. पण मी त्या अजिंक्यने माझ्या समोर त्यांना शपथ घ्या पोराची, मी माझ्या देवाची शपथ घेतो, माझ्याची शपथ घेतो. कधी पैशाचा हा विषयच नाही, बन वगैरे ही काही नाही. फक्त खोटं बोला पण रेटून बोला. अजिंक्यला सुद्धा मी घ्यायला तयार होतो. मारुती वाळ्याची बैठक केली होती. मारुती वाळ्याची माझे मोरे आठवले एकदा निलेश भाऊ, त्यांची आमची बैठक झाली होती का मारुतीवर काय हरकत आहे. मारुती वाळ आणि तुमची चांगली बैठक झाली. मारुती वाळ, मी आणि निलेश भाऊ, आमची तिघांची बैठक झाली होती मोरे हॉटेलला.
तर तो त्या टायमाला असं ठरलं होतं की बाबा जर पुरुष आला तर निलेश निलेश. आणि महिला आली तर अजिंक्यची बायको, असं आमचं असं शर्त ठरलं. ठरलेलं आहे. मारुतीवाळ काय म्हणलं ओके काय हो हा, तोच त्यावेळेला मग कबूल केलं त्याने त्यांनी. त्याने फोन करून आम्हाला बोलून घेतलं. मारुतीवाळ यांच्यासोबत लढायला तयार होते. होते ना. आता काय म्हणतात आम्ही नाही दुश्मनी माझा असं तसं. नाही नाही काय दुश्मन आहे. चुकीचं बोलतात संदीप भाऊ, ते खोटं खोटं बोलतात. आपले खोटं खोटं बोलत नाही, त्यांचे आरोप होत नाही. ते आता सध्या कांडावले. त्यांना सांगून सांगून दमलो होतो मी. आणि मग हे फिसकटवलं कोणी हे सगळं एवढं चांगलं जुळत होतं सगळं? त्यांना कोणी व्हायला पाहिजे गुरुजी खरं. खरं भाऊदेवाडीने. त्यांचा काय ह्याच्यामध्ये रोल म्हणजे? नाही काय नाही, म्हणजे देवराम लांडे जर इकडं आला, हे पा भाऊ देवाड्याला मी आता अध्यक्षही समोर आहेत. ज्या टायमाला अध्यक्षांना आम्ही सगळेजण विरोध करीत होतो, अध्यक्ष बरोबर आहे ना, हो. खरं बोलायला संदीप भाऊ काय हरकत नाही. त्यावेळेला भाऊ देवाडीने आमच्या उराडिओ अध्यक्षांना पक्षात घेतलं आणि अध्यक्षांना खेळवत राहायचं. अध्यक्ष काय करायचं, लग्न कार्यात किंवा दशक्रियेमध्ये यांच्यावर जर आरोप केले तर मग हे शेवटी बोलायला असायचे, हे समाचार पाहायचं. आणि मला एक दिवस भाऊदेवडे म्हणले फक्त हे बोलत आहे ना, याचं तोंड बंद करण्यासाठी गुरुजी आपण याला पक्षात घेऊ. आलं का त्यांना? बर हा असं शिवसेनेतून राष्ट्रवादी घेणे मग भाऊ एवढेच होते. भाऊ देवाडी मग तुमचा सगळ्यांचा विरोध होता. त्यावेळेला विरोध होता का हो? हो खरं बोलायला काय हरकत आहे. देवराम मुंडे हे सगळे म्हणत बा देवराम तुमचा प्रवेश करायला भाऊ देवडेंचा पुढाकार होता. भाऊदेवाड्याची एक आमची नंबर. बैठक झाली मालशेत घाटामध्ये. भाऊदेवाडे, मी आणि आमदार साहेब, आणि आमच्या बैठकीला वाणी साहेब पण होते. माळशेज घाटात हो मालशेत घाटात माझा प्रवेश करायचे. कुठं म्हणजे घाटात का कुठं हॉटेलमध्ये? ते मोठं हॉटेल ट्रॅकडून आहे का ते रिसॉर्ट आहे. रिसॉर्टला वर झालं. चढून जायचं हो. बरोबर होते. हा. ते मला आमचं झालं होतं तिथं. बुवा आम्ही म्हणजे कशी कोणी घडून आणली बैठक? ती बैठक खरं तर भाऊसाहेबांनी घेऊन आणली. भाऊसाहेबांनी सांगितलं तुम्ही राष्ट्रवादी या. आणि पत्रकार पण होते. हा वाणी साहेब होते आमच्याबरोबर. होते वाणी साहेब होते आमच्याबरोबर. पण त्या टायमाला असं झालं होतं का बा वाणी साहेब नंतर आलते म्हणजे हा, हा. बट आम्हाला शुद्ध झालं ते. पण त्यांचं काय काम असेल आमदार साहेबांकडं, पण ते तिथं आलते नंतर. पण ते नंतर आलते वाणी साहेब. आमची तिघांची बैठक होती, मी अतुल शेठ आणि भाऊसाहेब देवाडे. पण त्या टायमाला मला खरं तर पक्षामध्ये घेण्यासाठी नांगरे गुरुजी, देवराम मुंडे, पोपट रावते, सगळ्या आदिवासींचा कार्यकर्ता विरोध होता. मारुतीवाळांचा पण सगळ्यांचा टोटल कावजा, सगळ्यांचा विरोध होता. काळूदादांचा सगळ्यांचा. टोटल ते म्हणते यांना घ्यायचं नाही. पण त्या टायमाला एकट्या भाऊसाहेबांनी सांगितलं होतं का घ्यायचं बुवा. नाही, एकाच मुद्द्यावर आम्ही यांना विरोध करत होतो. नाही तर यांना विरोध करायला काय हरकत नाही की बा अतुल शेटला सारखं सोडतात हे. हा, दर सोड, दर ह्या एवढ्या बेनके घराण्यानं आपल्याला लाल दिवा दिलाय. नाही तर यांच्याबद्दल आकस वगैरे काही आणि नाही. मग? एका मुद्द्यासाठीच आम्ही म्हणत होतो यांनी सोडायला नाही पाहिजे. सोडायला नाही मग पाहिजे. काय झालं बैठक? तर मग बैठकी झाल्यानंतर मग ते नारायणगावला गेले हे सगळे मंडळी. नाही नाही, तिथं काय ठरलं बैठक? तिथं ठरलं बा प्रवेश करायचं म्हणून. प्रवेश करायचं म्हणलं मग लोकांना काय सांगायचं? लोकांना अतुल शेठ म्हणलं मी सगळ्यांची बैठक घेतो आणि सगळ्यांना थांबतो बा देवरामला घ्यायचे. तर मग त्यांनी वरून अजितदादा काय ठरलं होतं पक्षात येण्यासाठी? सांगा ना. तिथं काय ठरलं? काय नाही बा जिल्हा परिषद तिकीट मला द्यायचे म्हणून आता ठरलं होतं. आणि तुम्ही काय करायचं त्या बदल्यात? म्हणजे तुम्हाला पक्षात घेऊन त्यांना काय फायदा? त्यांना फायदा म्हणजे बा देवराम लांडे जरी अपक्ष उभं राहिलं तरी निवडून येणार आहे. कुठल्या पक्षाकडून निवडून राहिलं तरी निवडून येणार आहे. मग त्यांना दुसरीकडून निवडून येण्यापेक्षा राष्ट्रवादीमध्ये घ्या निवडून येऊ द्या ना, म्हणजे राष्ट्रवादीची ताकद वाढेल असं ठरलं होतं. पण मग नंतर अजितदादांची परवानगी घेतो अतुल शेठ म्हणले मी. शेवटी दादा सांगेल ते मी तालुक्यात आहे. मग ही मंडळी ना ही आदिवासी शिष्टमंडळ सगळं नारायणगावला बसलं होतं आणि अतुल शेठ आतमध्ये गेले म्हणजे बघा जो दादा निर्णय घेतो तुम्हाला मान्य करावं लागेल. देवरामला घ्यायचं का नाही हा दादाच्या मनावर आहे. तुम्ही जर विरोध केलाय तुमचा निरोप मी दादांना देतो. दादा म्हणले घेतो तर घ्या, दादा म्हणले नाही तर नाही, असा विषय झाला. त्याच्यावर 8 दिवसांना सगळ्यांना बोलून घेतलं अतुल शेठनी. दादाला विचारून आले. मग हे सगळी मंडळी गेली ती 5 तिथं बंगल्यावर. मग दादा म्हणले हे बघा अतुल शेठ म्हणले ऐका शांत राहा, दादांचा निरोप घेऊन तुम्हाला मी आलोय, तुमचं काय म्हणे तुम्हाला मी लगेच सांगतो शांत बसा. तर सगळ्यांनी कालवा केला. म्हणजे हे बघा मी दादांना काल मुंबईला मंत्रालयात भेटलो. बरं मग काय झालं बैठकीत? तुम्हाला कळलं असेल देवराम लांडे घेत आहे, तुम्ही विरोध करत होते. हा, करत होतो. मग शेवटी अतुल शेठनं सांगितलं की दादांचं म्हणणं आहे देवराम शेठला पक्षात घ्यायचं. मग आता नेत्याला चॅलेंज करता येत नाही. मी एक म्हणजे खूप अनुभवी असा राजकारणामध्ये
कार्य करणारा माणूस आहे. तेव्हा मग नेत्यांचं ऐकायला लागतं पक्षामध्ये. सर्वांचा विरोध होता. सर्वांचा विरोध होता, पण मग अमोल यांच्या प्रवेशाला मी स्वतः सगळ्यात पुढं होतो. नेत्याचा आदेश मान्य करायला लागत नाविलाजी. नाही. हा म्हणजे मग काय म्हणाले ते देवाडे, काय म्हणाले की का प्रवेश केलाय, तुम्ही काय सांगितलं? मला देवाडे त्याच्यानंतर मला म्हणले, गुरुजी जरा शांत बसा ना, येले आपल्यावर टीका करताय ना, तर मग याचं तोंड बंद होईल. असं हा. तुम्हाला पटलं ते? हा पटलं तुम्हाला? नाही, मला नव्हतं पटलं. काय ते काय खोटी खोटी काय टीका करत नव्हते. ते बोलले तर हे बोलायचे ना नंतर. म्हणजे यांच्यावर कोणी बोलू नये म्हणून पक्षात घेऊन गप्प बसेल. हा, मला तरी भाऊ देवाडे असे म्हणले होते. तर त्याच्यामध्ये आता मग हे सगळं म्हणजे तुमच्या विरोधात हे सगळी फळी करायला तीच कारणीभूत होती. म्हणजे यांचं माऊल काय सॉरी मारुती वाळे हे सुद्धा तुमच्या सोबत यायला तयार होते. हो, सगळे आले, सगळे टोटल पर्यटन सगळे आले, सगळ्यांना आम्ही एकत्र केलं. अहो संदीपभाऊ कसं होतं, यांनी आतापर्यंत वेगवेगळे ट्रॅक वापरले मला संपवण्यासाठी. कसं एखाद्या माणसाला आपण कायमचं घालवण्यासाठी प्रयत्न करतो, तसं यांनी मला राजकारणातून कायमच्या बाजूला करण्यासाठी यांनी एक मी बोललो होतो नाही का, आलेबाबा 40 चोर, तशी एक आलेबाबा 40 चोरांची एक टोळी तयार केली यांनी. आणि त्या अलेबाबा टोळीमध्ये यांचं प्लॅनिंग झालं की बाबा देवराम लांडे प्लॅनिंग संपवायचा, तो तर आपल्याला ऐकत नाही. आणि मग मला जो वाढदिवसाला प्लॅनिंग झाला वाढदिवसाला, तर वाढदिवसाला ते घटनेचा मला जेलमध्ये टाकवण्याचा प्रयत्न त्यांनी कसा केला का जोपर्यंत देवराम लांडेवरती गुन्हा दाखल करत नाही त्याला अटक करत नाही, आम्ही डेड बॉडी ताब्यात घेत नाही. मग डेड बॉडी ताब्यात घेत नाही, मग पोलिस घाबरली. डेड बॉडी इथं काय दबाव गट आला. मग पोलिसांनी मला नवीला त्यांनी बुवा कसं वाकड तिकडा गुन्हा कसा केला त्यांच्याला माहिती, माझ्यावर दाखल करून मला जेलमध्ये टाकलं. आता मला जरी जेलमध्ये टाकलं तरी ते म्हणत बुवा जेलमध्ये टाकलं आम्हाला दाखवा. तिकून त्या जेलमधून माझे फोटो काढून पाठवले तरी त्याचा विश्वास बसेना. ते म्हणा आम्हाला तिकडेच दाखवायचं झाला. आता ते तिकडे आल्याच्या नंतर मी तिथं आतमध्ये जेलमध्ये होतो, मला तरी जेलमध्ये पाहिलं तर त्यांचं समाधान झालं. आता समाधान झाल्यानंतर त्यांनी मग परत त्या सुरेश कायला आणला आणि त्याचा अर्ज देवला. देवराम लांडे सुटल्यानंतर आमच्या जीवाला धोका आहे, कोर्टाला अर्ज दिला. काय काय ही जी आहे, म्हणजे आता ही जी तुम्ही समजा नाव घेतलं, इतका राग का देवराम लांडेचं करतात? आता काय त्यांचं त्यांना माहित असेल. सगळ्यात मोठा राजकीय त्यांच्या वाटचालीत अडसर आहे असं वाटतंय त्यांना. तर मग त्यांनी तो अर्ज दिला, पण वकील मला चांगला भेटला. वकिलांना सांगितलं बाबा देवराम लांडे यांचा कोर्टाने सांगितलं याचा आणि या अपघाताचा संबंध नाही, जुळत नाही. यांचा अंतर 500 फुटावर होता. डीजीवाल्या ड्रायव्हरनं अपघात केलाय, मग ते मला जामीन झाला. यांचा प्लॅनिंग असा होता संदीप भाऊ, जर मला जामीन तेव्हा फेटाळला असता तर परत 90 दिवसांना मला हायकोर्टात जे 90 दिवस महिने निघून गेले असते तोपर्यंत निवडणूक झाली असती. त्यांचा मेन पॉईंट हा होता. त्या सगळे दत्ता गौरीपासून सगळे असं टोटल दत्ता गवारी असेल, दनको असेल, ललिता असेल, मारुती शेठ असेल, काळूदादा असेल, मी त्यांना वाईट म्हणणार नाही, पण त्याने हा सगळ्या त्यांना मी मित्र म्हणेल. खरं तर त्यांना बोलायला आता माझ्या शब्द शिल्लक नाही, काय बोलायचं, सारखं आपण बोललो का ते काहीही बोलतात. त्यामुळे त्यांना त्यांची चर्चा होती व त्यांची ओळख होती. हा कोण, हा फलाण्या, कोण हा बिस्तऱ्या, कारण ना त्यांना ओळखी होते त्यांना कोणी ओळखीत नाही. त्यांच्या गावामध्ये त्यांना कोणी ओळखीत नाही. गाव पातळीवरती सुद्धा राजकारण त्यांना करायचं जीवावर येतं. पण हे माझ्यामुळं पिक्चरमध्ये येतात. मी यांच्यावर बोललो ना, मी कधी कसं होतो, कधी चिडतो मी, आणि ते माझ्या चिडल्याचा फायदा त्यांना होतो. मला बी कधी असं वाटत बघ याला काय उलट केलं तुम्ही. आता मी उलट केलं मी. हा, मी त्यांना मोकळी दिली का तुम्ही आता मला द्या, मी काहीच म्हणत नाही. मारुती शेठ, देवराम लांडेला शिवाय दिल्याचा फायदा झाला का? हा, फायदा झाला ना त्यांना. हे जे सगळ्यांनी टीका केली त्याच्यात जनतेमध्ये काय प्रतिक्रिया उमटत? जनतेमध्ये यांना सहानुभूती मिळाली. काही केलं तर आपलं आदिवासी वादळ आहे आणि त्यांच्यावर ही टीका करतात, खोटं बोलत आहेत अशी लोक म्हणायची. की एकदम टीका करताना मुद्देसूद करायला पाहिजे. तिथं एक दिवस मी काळूदादाची एक क्लिप ऐकली. ते काळूदादा म्हणतो होता अध्यक्ष आमची बैलांना नावं ठेवतो खाली, पोपट्या, त्याच्यानंतर अजून काळ्या, अशी नावं ठेवतो.
आता जनावरांची नावं पोपट्या काळ्या ह्या अशा असतातच संदीपभाऊ, नाही का? मग त्यांनी म्हणजे अशी व्यवस्थित अशी त्यांनी टीका केली नाही, काहीतरी लोकांना न पटणारी टीका त्यांनी केली, म्हणून लोकांनी त्या टीकेचा स्वीकार नाही केला. संदीप भाऊ हा, आणि लोक त्याच्या खाली म्हणायचे, काळू दादा तू शुद्धीत आहे का, म्हणजे असं. बरं, या भाऊबद्दल दुसरं मला बोलायचं बघा. अध्यक्ष शिवसेनेतून जिल्हा परिषदेला निवडून गेले, त्यावेळेला ही टोळकी होती. या टोळकीमध्ये फार विभाजन झालं. आधी काय म्हणायची ही सगळी, बरं का, त्याच्यामध्ये मी असायचो, म्हणजे ही सगळी म्हणायची देवरामला पाडायची. हे त्यावेळेला शिवसेनेकडून निवडून आले ना, त्यावेळेला ही सगळी जमायची आणि म्हणायची देवरामला पाडायची. बघा, देवरामला पाडायची तर ठीक आहे बाबा, पण ज्यावेळेला तिकीटं जाहीर झाली संदीप भाऊ, त्यावेळेला काळू एकीक, आमका एकीक, या भाऊ देवळाला कोणीच शिल्लक नाही राहिला. देवराम नांगरे गुरुजी सोडून एकही नव्हता. तर त्यावेळेला मी अध्यक्ष निवडून आलो आणि या भाऊ देवळाला 2 नंबरला ठेवलं. मी एकटाच माणूस होतो त्याच्याबरोबर या भागामध्ये. अख्खे काळू गेला बाजूला, मारुती गेला बाजूला, सगळेच गेले. आणि तो हाय उभा होता, मला वाटतं गवारी, गवारी उभा होता. हे सगळे विरोधी गेले. ते नव्हतं बाबा, त्याला तिकीट नव्हती दिली. हा, तिकीट नव्हती दिली. तर ही सगळी बाजूला गेली. मी एकटाच होतो भाऊच्या मागं, निष्ठेनं पक्षाच्या मागं, अतुल शेठ सांगतील त्याप्रमाणे. माझ्या विरुद्ध होते गुरुजी. हा, मी होतो ना. आता ते कुठं त्यांनी काय तुमच्या विरुद्ध प्रचार केला? कधी? आता या निवडणुकीत नाही, आता नाही. भाऊ देवाडीची माहिती झाली तेव्हा. हा, तेव्हा. आता गुरुजी माहिती प्रचार प्रमुख. हा, प्रचार प्रमुख होतो मी. मला सांगा, आता हे सगळं हे जे आहे, समजा तुमच्यावर टीका टिप्पणी केली, खालच्या पद्धतीने तुमचे काही घोटाळे बाहेर काढले, तुम्ही माफ का कसं का त्याचा हिशोब घेणार? नाही नाही नाही, मी त्यांना सगळ्यांना काय करायचं नाही भाऊ, मला खूप शाली भेटलेत. तुम्ही त्यांना विचारा, मला फक्त वेळ द्या. त्यांचा फेटा बांधून त्यांना आपण हार गुच्छ देऊन त्यांचा सत्कार करू. कोणा ज्यांनी मला माझे आरोप केलेत ना, ते सगळ्यांचाच मी आता अगदी नम्रतेपणे सांगतो. का पण त्यांच्या टीकेमुळे तुम्हाला फायदा झाला म्हणून? फायदा मिळाला नाही. मी तरी प्रचार केला नसता, घरात झोपला होतो, तर 2000 आलेला माझी सुनबाई 100 मतं आली असती. देवराम लांडे हे ब्रँड आहे एक आदिवासी समाजाचं, खरं तर एक विश्वास ज्याला म्हणतो वर पश्चिम भागात. आणि ते माझे जातीवर पूर्व भागातून मला सर्वात जास्ती मते. पूर्व भागात ओपन समाज सुद्धा माझं दैवत आहे. मराठा समाजाचे काही मराठा समाज माझा दैवत आहे. नाही, अशी मेळावे घेतली, गुरु समाजाची घेतली, ठाकरे समाजाची घेतली, त्याचा काही परिणाम झालाच नाही. संदीप आणि भाऊ, मराठा समाज लय भारी. मी तर त्यांना दंडवत करतो. त्यांनी जातीवाद केला नाही. काही 4-2 जणांनी जातीवाद पसरायचा प्रयत्न केला, पण सर्वसामान्य जनता मात्र देव माणूस आहे. मराठी समाजानं मला सर्वात जास्त मतदान केलं. आता कबाडवाडी असेल, खामगाव असेल, बुंडेवाडी असेल, सगळ्यात जास्त मी मराठी समाजाला सलाम करतो. का यांनी फक्त अपप्रचार केला जातीवाद, पण सर्वसामान्य माणूस माझ्याबरोबर आहे. बेलसरला असे भूतवर बटले, बाया बटले होत्या 50 बाया ओपन समाजा, त्यांचा मी सत्कार करणार आहे. म्हणून आत्ता आपण जे हिजन आहे माझं हिजन, का ज्याने माझ्यावर टीका केली माझ्यावर, मी तर कुठल्या प्रकारचा प्रचार नाही. त्यांना माझा खरं तर नम्रपणे आव्हान आहे का सगळ्यांना मी सलाम करतो, सगळ्यांचा सत्कार करतो. आणि संदीप भाऊ जरी झोपला असतो ना घरामध्ये, तरी माहीत आहे 100 मतं निवडून आली असती. ही 2000 सोडा, 50 मतं आली असती, 10 मतं आली असती. प्रचारच करायचा नाही, घराच्या बाहेर निघायचं नाही, तरी माहीत आहे निवडून आली असती. का ही माणसं आयुष्यभर आम्ही सांभाळतोय, प्रेम देतोय. म्हटले अपक्ष उमेदवार तुम्हीच उभे केली, कारबळ झाले तिकडे. अपक्ष उमेदवारामुळे आमचा तोटा झालाय. अपक्ष संगीताताईची 1000 मतामध्ये आमचीच मतं. संगीताताई डांगरची तिकीट मागे गेली, ते अतुल शेटकर. संगीताताईला ती आमचीच मतं खाली. आणि जी डोळत होता ना, डोळ्याची मतं कोणती, माझी शेतकऱ्याची मतं आहेत. ती डोळत प्रत्येकाच्या दारात ट्रॅक्टर म्हणून जातोय. डोळ्यातलं जे मतदान झालंय ना, ते शेतकरी ज्याच्या घरात जर्सी गाय, ज्याच्या घरात म्हैस आहे, ते आमचीच माणसं. पण ते म्हणते माय म्हैशी ते त्या बाळातपण केलं डोळ्याचं, त्याला मतदान द्या. आमचं हक्काचं मतदान केलंय. खाली डोळ्यात वर आम्ही असं झाले, कोरच मतं झालं ते आपलीच मतं. डोळ्यात जर उभं राहत नव्हतं ना, तर लई प्रचंड मतं नाही 25 निवडून आले. आम्ही सारखं कुठं चाललोय? नाही ना, अजिबात नाही. संदीप भाऊ, माझ्या गावाचं उदाहरण द्यायचं झालं, माईदाईला जे 80-90% मतदान झालेल्या मतदानापैकी ते आमच्या केदारीताईंना 75% आलं. म्हणजे तिथं नातेवाईक गोत्याचं तोटा झाला त्या अपक्ष उमेदवाराचा. तोटा झाला. आम्हाला तोटा झाला अपक्षाचा. अपक्षाने दात खाऊन त्यांना तिकीट, त्यांची दिलेली तिकीट आवडली होती, दात खाऊन त्यांनी आम्हाला मदत केली असती.
राजू कारभाजी दोन अजून इकडे पडले असते ना पडले आम्हाला. असते. म्हणजे आम्ही लय पुढे गेलो असतो. राजू कारभारांना काय ते अजिंक्यला मतदान केलं असतं का? नाही नाही हा हा बरोबर आहे. हा, तुमचं हे ते बंडखोर कोणचे होते? शिवसेनेचे. ते चिडून ते उलट सोडून आम्हाला त्याने फार विभागणी झाली उलट तुमच्या मताची. बरोबर कसं झालं डोळ्यातलं काय हो, त्यांच्या तोंडचा घास हिरावला ना. डोळ्यातलं काय कोणाच्या? समजा आधी कारवारला तिकीट दिलं ना उमेदवारी, हो. हा ती काट करून अजिंक्यला दिली ना. अन्याय झाला. अन्याय झाला. हेच त्यामुळं तो कधीच त्याच्या बाजून नसता गेला असं त्यांचं आमचं म्हणणं. संदीप भाऊ त्यांचा चुकीचा बरं माहिती, माणूस पडला का रेडी होतो. आता डोळ्याचं जे मतदान झालंय 2,500 ते आमचंच गेलं. ते 2,500 मतदान तांगडबाईला वाढला आमच्या. आणि आम्ही कमी कसं पडलो, आमची तांगडबाईचं थोडंसं लंगरी म्हणजे थोडंसं हलगची नियोजन. आम्ही त्यांना म्हणत आई तू लोकांपर्यंत जा, पैसे बिशे हा विषय नाही, पण लोकांच्या पाया पडावा लोकांना. नाही ते खरं आहे, ते दिसतच नव्हतं. हा, नियोजन नाही बरोबर. आणि आताचं एजंट असं असणार आहे पुढचं संदीप भाऊ, का मी या पुढच्या 5 वर्षामध्ये पुढच्या 5 वर्षी माझं एजंट आहे उदापूर डोंगरे आणि तांबे बारो, हे दोन्ही गट माझं 80 ते 90% उभं करणार ताकदीने. ठीक आहे. आता थोडंफार आता यांनी ज्या पद्धतीने टीका टिप्पण्या केल्या त्यांना उत्तर नाही द्यायचे. उत्तर देण्यामध्ये वेळ नाही घालवायचा. तुमच्यामुळे शरद सोनवणे आमदार झाले. प्रश्न का आता जगाला माहिती, मी सांगत अर्थ नाही. ते आता तुमच्यावर टीका करतायत. नाही त्यांना शुभेच्छा दादांना, ते आमदार आहेत, त्यांना मी धन्यवाद देत. त्यांनी नाही बोललं पाहिजे. शेवटी मी पण एक जिल्हा परिषद माझे अध्यक्ष आहे, माझ्याकडे पण लालदेव होता, माझ्याकडे पण लालदेव होता ना, त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल माझ्याकडे काय त्यांनी असं बोलू नको. आणि मी आता हे बघा संदीप भाऊ, आता तुम्ही माझे मित्र आहेत, बातम्या मला सर्वांच्या दाखवणे, मी जिथे संघर्ष असेल तिथे मी जात असतो. पण मी आता निर्णय घेतलाय का ह्या टीका करण्यावर बोलण्यात वेळ नाही घालवायचा. असं म्हटलं जातं का शरद सोनवणेंनी तुम्हाला निवडणुकीला बळच उभं केलं, त्यांना फायदा व्हायसाठी तुम्ही पैसे घेतले. त्यांचा नाही बघा संदीप भाऊ, आता त्याच्याकडे खोला जायचं नाही. मी माझ्या येतळाबाची शपथ घेऊन सांगतो, कोणाचा 1 रुपयाला खाला असेल यांचं माझं कुणाचंही नाही. मला न शेरकर, न बेनके साहेब, न शरदादा. मी जर माघार घेतली असती ना, मी म्हणलं आता यांनी पैसे घेऊन माघार घेतली. माझा निर्णय झाला कार्यकर्त्यांचा, आपली ताकद दाखवून द्यायची, कुणाच्याही बळी पडायचं ना अपेक्षेला. म्हणजे शरद सोनवणे किंवा न शरद सोनवणे, न अतुल शेठ, न शेरकर, एकाकडून एक एका रुपया कोणी घेतला. त्यांनी यावा, शरद सोनवणेंनी परत शपथ घ्यावा, अतुल शेठनी घ्यावा आणि शेरकरनी घ्यावा. मी माझी ताकद होती, माझ्या ताकदीची मुदती समाजाने दाखवून दिली. आणि तीच ताकद संदीपराव आता आहे. हो, माईला किती मतं पडली आहेत गुरुजी? माईला किती मतं पडली? मी नाही आकडा काढ. 12,000 काहीतरी. हा 12,000च्या पुढे. हा, आणि तीच मतं मला आमदार केले. ते आकडेवाडी काढा ना तुम्ही. या गटात 12 आणि त्या गटात 12, मग तिकडे 12 आणि इकडे 12. गणित एकच आहे. थोडाफार 1,000-500चा फरक झाला असेल. इकडे तिकडे पण जे मला मानणारे संदीप भाऊ, जो गट आहे एक वेगळा, जे मला लोक म्हणतात बाबा हे आमचा आधार कार्ड किंवा हे आमचा राखणदार, हा आमचा डहाणेबाग, अनेक लोकांनी मला उपमा दिल्यात. पण त्याच्यामध्ये मला पण विश्वास वाटला. माझं मतदान कमी नाही झालं. तर चांगले चांगले सुशिक्षित लोक तुमच्या विरोधात होते, संजय साबळे सारखे, अहो, आता- ललित जोशी किंवा ललित काय लोकरे. अहो सगळे एज्युकेट सगळे माझ्या विरोधात होते. त्यांना आता बोलायला गेलो ना तर ते मागं बोलायचं शिल्लक नाही. म्हणून मी काय ठरवले का टीकाच करायची नाही, त्यांना काय बोलायचं ते बोलते. आता जर संजय साबळे असेल किंवा ललित वकील आहे, तो संजय प्रदीप, त्यांचे काय बोलायचं आपण? त्यांच्या बुद्धीशी मला किव येते. काय ते किव येते का बा ललित भाऊ यांना शुभेच्छाच माझ्या. बघा मी तुम्हाला सांगतो, काळूदादा असेल, मारुती शेठ असेल, जनकू असेल, ललित असेल, संजय साबळे असेल, यांना मी माझी ताकद दाखवून दिले. त्यांना मी शुभेच्छा देतो. बाबांनो, आता केली टीका, आता करू नका, सुखी जगा, राजकारणात देवराम लांडेपेक्षा चांगलं काम करा, तुम्हाला आज न उद्या यश प्राप्त होतील. पण असं त्यांनी ते एक धडा घ्या का बा टीका करून लोक मतं देते नाही. टीका करण्याचा तोटा होतो. आणि बोलताना वयाचा विचार करा. एखादा आता वडील झालेले, आता नांगरे गुरुजीला मी भाषणात म्हणतो, नांगरे गुरुजी माझे राजकीय गुरु आहेत, मी त्यांच्या पाया पडतो. बघा तुम्ही संदीप भाऊ आहेत, मी तुम्हाला मुलासारखा बा संदीप भाऊ कधी कधी टिंगला बोलतो. शेवटी हे सगळं कॉमन आहे राजकारणामध्ये, जीवनामध्ये. आता अतुल शेठ बेनके साहेब हे माझा आदर करतात. लांडे साहेब वयाने माझ्यापेक्षा 2 वर्षांनी जास्त आहेत, ते पण आपल्याला रिस्पेक्ट देतात ना.
आता एकेरी भाषेत नाही ना बोलती, हे मोबाईलवर तुमच्या मला एकेरी भाषेत अरे तुरेन माझा जोदन तू माझं काय बोलतो तो, आणि ते लोकांनी बाईट ऐकलो, लोक भाडीचा पैसा खाल्ला, भाडीचा पैसा सगळं काय काय बोलतात, आता किती घाणेरडे बोलतात. आणि मी सांगतो संदीप भाऊ, आता समजायला मी आहे, मी जिल्हा परिषद सदस्य, भाऊसाहेब दिवाडे सदस्य होते, सुरेखाताई मुंडे होती, नंदाताई तळपे होती, 4-5 सदस्य आहेत ना, तुम्ही त्यांच्यावर का बोलत नाही. आता खरं तर पाहिलं तर अमोलजी कोल्हे साहेब दोन्हीला खासदार आहेत, त्यांच्यावर कोणी बोलते का. मी तरी बोलतो स्क्रीनला किती येतोय भाऊ चुका दुकान ते येते ना, त्याचे बोलतो का. आता बा अतुल बेनके आहेत, शरद सोनवणे दोन्ही आमदार आहेत, मग शरदादानी काय बोलतात का ते, नाही बोलती. आता मागे एक किस्सा झाला होता, त्यांना कोणतरी एक 20 किलोचा डांबराचा डबा घेऊन दिला आणि तरी माझ्या नावाला सर असा काय लावला ते पिकअप शेटच्या. मी काय नाही बोललो, खुशी खुशी म्हणला बाबा, खुशी खुशी शब्द माझा महाराष्ट्रात गेला. आज मला माझं तेल लावलेला पहिलं आणि दोन थोपटलेलं मला 1000 फोन आले असतील, शाबास रे फकड्या म्हणले, तुम्ही खरोखर तेल लावलेलं पहिलं आणि ही सगळी 4 मुंडे चित केली म्हणून तुम्ही दंड ठोकले, त्याचा ते अर्थ वेगळा काढतात. पण तसं नाही आहे संदीप भाऊ, मी खरोखर शिवजयंतीमध्ये माझी कुस्ती आणला, शिवाजीराव काळे साहेब मला बक्षीस द्यायचे, वल्लभ शेठ बेनके. तुम्ही म्हणाले की अतुल बेनके आता मी तुम्हाला आमदार करणार. अहो अतुल बेनच्या मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, 8 सीट आहेत, अतुल शेठची किती आली, 5 आली, निकाल आहे ना. इशेकाचा तर लोकांमध्ये बदल होतो. शेवटी अतुल शेठ जरी पडलेत तरी ते कामं थांबले, नगरपालिकेत थांबले, ते इथं थांबले. म्हणजे शेवटी जर इथं बेरीज करा ना, 5 एका बाजूला 3 एका बाजूला, असं काय नाही. राजकारणामध्ये माणसाला घमेंडी नसावी, कोणी का असं ना. घमेंडी आली काही लोकांना, काही लोक कसे होतात, काही बोलतात. हो आता माझ्यासारख्या माणसावर बोलला, मी आता ठरवलं, मी जर न शरदादा टीका करणार, न काळूदादा हो, न मारुती हो, न दत्त गावरे हो, त्यांची आता समजायला दादा आमदार आहे, ठीक आहे, त्यांचा पार्ट बाजूला ठेवू. पण ही जी आमची ग्रामीण भागातली पुढारी आहेत, यांचं वैयक्तिक जर पाहिलं, यांनी यांचं काम सांगावं एखादं मीडियासमोर, आम्ही असं असं काम केलं आहे, आम्ही अशी एखाद्या अपघाताला मदत केली, आम्ही असं एखाद्या पीडिताला मदत केली, आम्ही एखाद्याचं लग्न थांबले त्याला बस्ता बांधून दिलाय, असं यांनी सांगावं ना. यांनी माझ्या वाढदिवसाचे डबे पकडून तिथे इतकी बाईट घेतली का त्या पोलिसांना फार येडे केलं. सगळ्या तालुक्यात वाटप चालू होतं पण तुमचीच पकडली. साहेब या इलेक्शनला काही लोकांनी 8 कोटी खर्च केलाय, त्यांचं पण कोणी पकडलं नाही. देवरामच का दिसतं बुवा, आपली कोणची नावं घ्यायची नाही, पण काही गटामध्ये काय पैशाचा पाऊस पडला, धूर झाला, तिथं बरं कोणी पकडलं नाही. पण यांना फक्त देवराम मांडीत दिसतो, जेव्हा बसले ना तरी देवराम मांडीत दिसतो. मग आता इथं शरदाचं सोनवणे बरं अतुल शेठ टीका करीत नाही, शरकर बरं करीत नाही, बरं करतात राजकीय टीका, तुम्ही राजकीय टीका करा, पण देवराम लांडेला तुम्ही पाण्यात बघू नका, खालच्या लेवलला टीका करू नका. धन्यवाद लांडे साहेब आमच्याशी बोलल्याबद्दल. नमस्कार. बारो तांबे पाडाळी गाणामध्ये ज्या कार्यकर्त्यांनी, ज्या मतदारांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि माझी सुनबाई मोनाली माई लांडे, अमोल लांडे खरं तर यांच्यावर जो विश्वास दाखवला त्यांना जिल्हा परिषदला, त्याचप्रमाणे खरं तर कमलताई दांगट असेल, अश्विनी केदारे असेल, ह्या तिन्ही उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून देण्याचा खरं तर प्रयत्न केला. थोडाफार मताने दांगटबाई जरी आमची पडली असेल तरी एका मोठ्या प्रमाणामध्ये मतदारांनी फार मोठा विश्वास दाखवलेला आहे. आणि म्हणून कार्यकर्त्यांचं करावं तेवढं कौतुक थोडंसं, कारण मी आभार का मानतोय का, मी आता आभार प्रदेशचा कार्यक्रम 2 दिवसामध्ये दौरा आखणार आहे. प्रत्येक गावोगावी जाऊन प्रत्येक मतदाराचा माहिती अमोल लांडे हे आभार मानणारच आहेत. पण त्या अगोदर मी जुन्नर टाईपचे आपले प्रसिद्ध पत्रकार आमचे मित्र संदीप भाऊ तारडे यांच्या चॅनलच्या माध्यमातून मी समाज बांधवांना, सर्व मतदारांना, सर्व जाती धर्मांच्या जनतेला मी करता आवाहन करतो का कुठल्याही प्रकारचा जातीवाद न करता सर्वसामान्य माणसांनी माझ्यावरती जो विश्वास दाखवला आहे त्या सर्वसामान्य जनतेच्या विश्वासाला पुढे त्याला जाणार नाही. 5 वर्षे काम करत आलो, काम करत राहू अशा प्रकारचा विश्वास देतो. आणि तुम्ही जो आमच्यावर विश्वास दाखवला आहे प्रचंड बहुमताने, असा अपेक्षेपेक्षा जास्ती मताने प्रचार न करता, प्रचार केला नाही
दादांचं निधन झालं, सगळी मंडळी दुःखात बसली. कुठल्या प्रकारचा भोंगा, लाऊडस्पीकर, स्पीकर कुठेच लावलं नाही. तरी पण जनतेने मनातला उमेदवार आपली माई अशा प्रकारचा जो विश्वास दाखवलेला आहे. मी तर खरं तर संदीप भाऊ किती कौतुक करावं जनतेचं. मी घरटी पोचलो नाही, 3 दिवस माझे बारामतीला गेले. त्याच्यानंतर ही घटना आली तर वर पार्टी पक्षाचा निर्णय झाला का कुठल्याही प्रकारचा गाडीला भोंगा लावायचा नाही, प्रचार करायचा नाही. आणि अशा प्रकारचा आपण महाराष्ट्रामध्ये जेवढ्या 12 जिल्हा परिषद होत्या तेवढ्यांचा निर्णय झाला. तो निर्णय आम्ही पाळला. दादांवर माझा खरं तर दादांना मी खरं तर भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो का दादा तुम्ही पुन्हा जन्माला या. दादासारखा नेता ह्या महाराष्ट्राला होणे नाही. आणि परत एकदा मी जनतेला आवाहन करतो का तुम्ही जे भरभरून प्रेम केले, मतदान केले, कुठल्याही प्रकारचा ज्यांनी मतदान केलं त्यांचं अभिनंदन, ज्यांनी नाही केलं त्यांचं अभिनंदन. असंच आयुष्यामध्ये खुशी राहा, खुशी जगा. कुठल्याही प्रकारचा द्वेष मानू नका. मतदार केलं त्यांचं अभिनंदन, नाही केलं त्यांचं अभिनंदन. ज्या कार्यकर्त्यांनी माझा प्रचार केला त्यांचं अभिनंदन, ज्यांनी नाही केला त्यांचं अभिनंदन. फक्त मावळ भागामध्येच नाही तर जुन्नर तालुक्यामध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये प्रत्येकाला बरोबर घ्या. ज्या दिवशी इलेक्शन झालं तिथेच वाद संपवा आणि खेळीमेळीच्या वातावरण राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.